धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। धनंजय मुंडे आणि पंकजाताई परळीच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत असं राजश्री मुंडेंनी म्हटलंय। पंकजाताई आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भरघोस मतदान करतील असा विश्वास राजश्री मुंडे यांनी बोलून दाखवलाय। ताई काय सांगा, आपण सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली, प्रत्येक गल्लीमध्ये आपण वाढवून फिरत आहात, लोकांशी संवाद साधत आहात, लोक तुमची ओवाळणी करत आहेत, काय कसा प्रतिसाद आहे? तुम्हाला आणि परळीकर जनतेला सगळ्यात अगोदर सप्रेम नमस्कार। आम्ही सकाळपासून आज फिरतोय, मी आहेत, वहिनी आहेत, सगळे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत, तर सगळीकडे चांगला रिस्पॉन्स आहे। पंकजाताई आणि साहेब यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून लोक भरघोस मतदान करतील आणि साहेब आणि पंकजाताई पण परळीच्या विकासात कुठे कमी पडणार नाहीत हा मी इथं विश्वास व्यक्त करते। ताई विरोधक म्हणतात की परळी शहरामध्ये अनेक कामं झाले तर लेकिन अर्धवट कामं झाली तर निधी आणला गेलेला आहे, ते कामं पूर्ण झालेलं नाही, तर असा आरोप केला जातोय। तो आरोपच आहे ना। खूप सारे कामं पूर्ण झालेले आहेत, लोकांच्या चेहऱ्यावर त्याचं समाधान आहे आणि विकास ही अशी प्रक्रिया आहे की ती चालतच राहते आणि त्याच्यात साहेब आणि पंकजाताई कुठे कमी पडणार नाहीत हा मी विश्वास इथं देते। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे टीव्ही नामाटी, परळी, बीड। सोलापूरच्या मोहोळमध्ये प्रचार रॅलीमध्ये भाजपा आणि पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आलेले आहेत। आमदार रमेश कदम आणि भाजपा प्रचार प्रमुख सोमेश क्षीरसागरांचं हस्तांदोलन झालं। सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपकडून शीतल क्षीरसागर रिंगणामध्ये आहेत, पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव मैदानात आहेत। 57 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार आहे। 50% वर आरक्षणाची मर्यादा केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली गेली आहे। निवडणूक आयोगाची कोर्टामध्ये माहिती सादर आहे आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्यांमध्ये 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायती आहेत। धुवाधार प्रचार सुरू आहे, पण आता मतदानावर आज फैसला होणार आहे। ओबीसी याचिकाकर्ते मंगेश हसने आहेत माझ्यासोबत। मागच्या वेळचा युक्तिवाद जो झाला होता तो तुमच्या याचिकेच्या केंद्रित झालेला होता। आता राज्य सरकारने 57 ठिकाणचा डाटा सादर केला की ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे। तुम्हाला तो डाटा मान्य आहे का? 57 ठिकाण के कृष्णमूर्तीचा जो घटनापीठाचा निर्णय म्हणजे एक सेटल लॉ आहे, पण आता कुठं तरी याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत। 2-4 वर्षापूर्वी याच केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली। घटनेमध्ये 15(6) आणि 16(6) ही कलमं टाकली आणि नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण दिले, म्हणजेच 50%ची मर्यादा क्रॉस 60% पर्यंत गेली। मग हेच डॉक्ट्रिन, हाच नियम तुम्ही राजकीय आरक्षणासाठी लावला पाहिजे। 50%ची मर्यादाची अट ह्या अशा ट्रायबल एरियामध्ये आम्ही सगळीकडे म्हणत नाहीये, जिथं ट्रायबल एरिया आहे तिथं शिथिल करावी एक्सेप्शन म्हणून, असं आम्ही कोर्टाला दरखास्त करून यासाठी जर घटनापीठ मोठं नेमायला लागलं तर त्याची पण आम्ही विनंती करू। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली। नागपुरात आजपासून विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज हे सुरू झालेलं आहे। विधिमंडळ अधिकारी कर्मचारी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या या प्रतिनिधींनी, पाहूयात। 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आजपासून नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये सचिवालयाचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण हे सगळे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मुंबईवरून सचिवालयाचं कामकाजाचं जे काही कागदपत्र आहे, साहित्य आहे ते नागपुरात दाखल झालेलं आहे आणि आजपासून विधिमंडळाच्या सचिवालयाचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे। सचिवालयाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक नागपुरात दाखल झाले आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर। पुण्यातील बुधवार पेठेमध्ये तरुणीनं आत्महत्या केलेली आहे। इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारत तिने आत्महत्या केली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप आहे। पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये अतिशय दुर्दैवी प्रकार घडलाय। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांकडून आरोप केला जातोय। एका तरुणीनं 5व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे।